राज्यातील काही भागामध्ये समाधानकारक पाऊस झाला असता तरी मराठवाड्यामध्ये मात्र स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। राज्यामधील 22 धरणं अद्यापही या ठिकाणी कोरडी आहेत। मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट कायम आहे। राज्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात मात्र स्थिती चिंताजनक बनली आहे। ऑगस्ट महिना संपत आला तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 49.87% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। एल निनोच्या संकटामुळे यंदा राज्यात अनेक ठिकाणी जून महिन्यात पाऊसच झाला नाही। जुलै महिन्यात काही दिवस पावसानं जोर धरला होता, त्यामुळे राज्यात पेरण्या पूर्ण झाल्या। परंतु आता पुन्हा एकदा पावसानं दडी मारल्यामुळे राज्यातील तब्बल 22 धरणं अद्याप कोरडी ठाकच आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती चिंताजनक आहे। गतवर्षी याच कालावधीमध्ये या विभागातील धरणांमध्ये 69.3% पाणीसाठा होता। यंदा हाच साठा 49.87% आलाय। दरम्यान विभागनिहाय पाणीसाठा पाहूया। कोकण विभागात 89.53% पाणीसाठा आहे। पुणे विभागात 87.94% पाणीसाठा आहे, तर नाशिक विभागात 77.53% पाणीसाठा आहे। अमरावती विभागात 61.95% पाणीसाठा आहे, तर नागपूर विभागात 59.79% पाणीसाठा आहे आणि सगळ्यात कमी छत्रपती संभाजीनगर विभागात 49.87% पाणीसाठा आहे। राज्याचा हा सरासरी पाणीसाठा समाधानकारक दिसत असला तरी विभागनिहाय असमतोल स्पष्टपणे जाणवतोय। पेरणीनंतर पावसानं ओढ दिल्यामुळे पिकंही संकटात आली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अशी स्थिती कायम राहिल्यास दिवाळीनंतर राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे भीषण चटके बसण्याची शक्यता आहे।